रिसोड तालुक्यातील इलेक्ट्रिक मोटार चोरटे मुद्देमालासह रिसोड पोलिसांच्या ताब्यात. वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात शेती उपयोगी शेत साहित्य इलेक्ट्रिक मोटार पंप चोरणाऱ्या चोरट्याला रिसोड पोलिसांनी 2 लाखाच्या मुद्देमालासह घेतले ताब्यात. जिल्हा पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड मॅडम, उपविभागीय पोलीस अधिकारी रामकृष्ण पवार यांच्या मार्गदर्शनात रिसोड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामेश्वर चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक सागर भास्करन, पोलीस कॉन्स्टेबल विनोद गणवट, राजेश गांगवे, संतोष धोत्रे यांच्या पथकाने 4 इसम काळे पिवळी रंगाची प्रवासी ऑटोमध्ये चोरी केलेल्या पाण्यातील 2 मोटार पंप विक्रीकरिता वाशिम नाका रिसोड येथे घेऊन येत असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने त्यांना पकडण्यात आले. ऑटो चालक नामे तेजराव दीपक तोंडे, वय 20 वर्ष, राहणार घरकुल लोणार, जिल्हा बुलढाणा. ओम राजू बोरकर, वय 21 वर्ष, राहणार घरकुल लोणार. विजय भारत घाटोळे, वय 26 वर्ष, राहणार घरकुल लोणार, जिल्हा बुलढाणा. अमोल उर्फ पवन शंकर आव्हाडे, वय 28 वर्ष, राहणार गोरेगाव तालुका शेनगाव, जिल्हा हिंगोली. तसेच ऑटोमध्ये 2 मोटर पंप मिळून आल्या. सदर मोटर पंप लोणार येथून चोरी केल्याचे समजले. 2 मोटार प्रवासी ऑटो असा एकूण 2 लाखाचा मुद्देमालासह 4 चोरट्यांना रिसोड पोलिसांनी घेतले ताब्यात. प्रतिनिधी किशन काळे.